वा प्रतीक वाडकर नाही, पण मिहिर सपकाल. बघू मिहिर सपकाल आपल्या संघासाठी सेमी फायनल मधला पहिली रेड काय करतायत ते बघू आपल्या संघासाठी. राईट करून लेफ्ट वर, लेफ्ट वरून राईट वरती बघू काय ग्राउंड वरती पहिली सेमी फायनल मधली आपली मॅच चालू झाली आहे. श्री समर्थ वर्सेस समर्थ मधली पहिली आरवी छाव मधली पहिली रेड. नाव वैभव. वैभव आपल्या ग्राउंड वैभव बघू ग्राउंड वरती काय करताय. राईट करून लेफ्ट, लेफ्ट वरून राईट. नाव नाव मला वैभवने अगदी शांतपणाने ग्राउंड वरती घेत आहेत. बघू शांततेने काय करतायत ते. अगदी पहिली रेड. प्रतीक वाडकर आयकॉन म्हणून आपण ओळखलं जातो त्यांना. श्री समर्थचे आयकॉन आहेत. आपल्या ग्राउंड साठी काय, आपल्या संघासाठी काय करतायत ते. राईट करून लेफ्ट, लेफ्ट करून राईट करतात. संघ मला म्हणून काय करतील ते. वैभव पहिली रेड अगदी शांततापणाने त्यांनी ग्राउंड दिलेला होता. आता आपल्या ग्राउंड साठी काय करतायत, आपल्या संघासाठी काय करतायत. खूप छान स्किल देत आहेत ते. हँड टच मारण्याचा प्रयत्न. बघू आता तिसरी रेड. डुवटाई देण्याचा अगदी संपर्णे विखे आउट आउट म्हणून गेलेला बाद झालाय. खेळाडू बाद झाल्याप्रमाणे डुवटाई रेड. डुवटाई रेड वरती बघू अगदी उत्कृष्टपणाने रेड मारताय. हँड टच मारण्याचा प्रयत्न. जतीन बघू जतीन काय करतात आपल्या संघासाठी. अगदी हाताने बाहेर बाद केला गेलेला. तो दोन्ही अगदी टीमातले संघ मालकांनी मिहिर सपकाल. मिहिर सपकाल बघू अगदी उत्कृष्ट रेडर आहे. सर्वात महागात महाग म्हणाय गेलो तर मिहिर सपकाल गेलेले आपल्या ग्राउंड वरती. बघू काय चमत्कार दाखवतात सेमी फायनल वरती. बोनसचा इशारा दिला गेलेला. पंचांचा निर्णय अगदी फायनल राहते. आपण ज्या प्रकारे पंचाला आपण देवा म्हणून मानले जातो, रेडर म्हणून म्हणायला गेलो तर निनू पवार. बघू निनू पवार काय करतायत आपल्या संघासाठी. हँड टच मारण्याचा प्रतीक. पियुष रेडर, पुढचा रेडर पियुष. अगदी लहान बाळासारखा म्हणायला गेलो तर, पण अगदी रेडिंग म्हणायला गेलो तर अगदी उत्कृष्टपणाने रेडिंग देत असतो तो. रेडिंग म्हणे शांतपणा त्यांनी धरलेला आहे का आपल्या संघासाठी मला काहीच धावतापणा घ्यायचं नाही, मला नम्रताने मला खेळायचं आहे. वैभव बघू वैभव आपल्या संघावरती काय करते संघासाठी. अगदी 2 रेड त्यांनी शांतपणाने मारली होती. ह्या वेळेस आपल्या संघासाठी तो पॉइंट आणतोय की नाही. बघू बाहेर ढकलला गेलेला बाद झालेला खेळाडू वैभव अगदी उत्कृष्टपणाने सपोर्ट देत आहेत. श्री समर्थचे प्लेयर लोक अगदी एकजूट प्रमाणे खेळतात. कबड्डीचा संघच म्हणायला गेलो तर अगदी एकजूटचा असतो. 7 जणाला एक समान राहावा लागतो, तेव्हा ते एक संघानेच तर समोरच्याला बाद केला जात असतो, एकट्याने होत नसतं. मिळून जुळून खेळणारा म्हणायला गेलो तर आपण गेम म्हणायला तर कबड्डी असतो. सेकंदात वरती, एका सेकंड वरती पूर्ण गेम चेंज होत असते. निनू पवार बघू निनू पवार काय करतात आपल्या संघासाठी. समोरून बॅक शूट घ्यायचं होता, पण अगदी चालाक म्हणला तरी काय हरकत नाही. चालाकीच्या प्रमाणे आपण त्यांनी वापरला होता. डू ऑर डाय रेड.
बघू थर्ड रेड वरती काय करतायत मिहिर सपकाल. उत्कृष्टपणाने रेडिंग देत आहेत. बोनसची स्किल वगैरे म्हणत गेलं तर अगदी उत्कृष्टपणाने बोनस मारत असतात ते. चपलतानी बोनस मारायची प्रयत्न असतो त्यांचा. बघूया काय सांगितलं काय सांगितलं गेलेलं आहे बघूया. रेडर आउट केलेला अगदी उत्कृष्टपणाने पकड. अगदी उत्कृष्टपणाने बोनसच्या समोर दिला गेलेला निर्णय. बोनस समोरच्या दिला म्हणजे दोन्हीकडे इक्वल पॉइंट दिला गेला आहे. नीनू पवार बघू नीनू पवार काय करतात आपल्या संघासाठी. अगदी उत्कृष्ट गेम अशी चालत आहे. उत्कृष्ट गेमाने खेळणारे प्लेयर. बघू पुढचा. बघू बीच वरती पुवा प्रतीक वाडकर अगदी रेडर म्हणून ओळखला गेलेला. 2 पॉइंटचा अगदी उत्कृष्टपणाने पॉइंट घेऊन गेलेले. 2 पॉइंट 2 पोरांना त्यांना जागना केलेले आहेत. बाद झालेले 2 पोरांना उत्कृष्ट उठालेले. वैभव बघू रेडर काय करतायत. वा 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 अगदी उत्कृष्टपणाने एक पॉइंट घेऊन गेलेले आहेत. प्रतीक वाडकर बघू प्रतीक वाडकर काय करतात आपल्या ग्राउंड वर आपल्या संघासाठी. धरतायत की उचलतायत. अरे धरला गेलेला बाद झाला. प्रतीक वाडकर बघू रेडिंग वरती काय करतायत रेडर. नीनू पवार 6-6 इक्वल चाललेली मॅच. अगदी उत्कृष्टपणाने मॅच चालली आहे. सामन्यातले दोन्ही प्लेयरांनी निर्णय धरलेला आहे का आम्ही कुणाला पुढे जाऊन देणार नाही का कुणाला कमी जाऊन देणार नाही. नीनू पवार अगदी उत्कृष्टपणाने हँड टच दिलेला गेलेला. पवार यांनी हँड टच दिलेला. पियुष रेडर अति लहान बाळासारखा तो रेडर आहे. बघू काय करतात आपल्या संघासाठी. पियुष राईट लेडर म्हणाय गेलो तर राईट लेडर आहे. राईट रेडर काय करते आपल्या ग्राउंड साठी. नीनू पवार आपल्या ग्राउंड साठी आपल्या प्लेयरासाठी काय करताय. अगदी उत्कृष्टपणाने रेडिंग देत आहेत ते. हँड टच टो टच प्रत्येक ठिकाणी त्यांच्यापासून ते होत आहे. त्या प्रकारे त्यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पॉइंट मारला गेलेला. 2 पॉइंटची मागणी होती पण एकच पॉइंट त्यांना दिला गेलेला आहे. नीनू पवार यांना. पियुष रेडर बघू काय करतायत आपल्या संघासाठी. पियुष अगदी उत्कृष्ट रेडर आहेत. धावते रेडर थांबतायत धावतायत. काय करतायत शांतने बघतायत. नीनू पवार परत रेडिंग वरती. बघू आता 2च्या डिफेन्स वरती बघू आपण काय नीनू पवार जलवा दाखवतायत. मारण्याचा हँड टच करण्याचा अगदी उत्कृष्टपणाने प्रयत्न. बघू काय करतायत. आपला हँड टच मारला गेलेला अगदी समोरच्याला बाद दिला. एकच प्लेयर वाचला तो म्हणजे पियुष. अगदी उत्कृष्ट रेडर आहे तो. त्याच्याही रेड थर्ड रेड वरती काय करतायत. थर्ड रेड म्हणजे करो या मरो. उत्कृष्टपणाने बोनसची ट्राय. बघून पंच काय देत आहेत. बोनस देत आहेत की नाही देत आपण बघूया. बोनस सोडला गेलेला आहे पूर्ण. मारला बोनस प्लस पॉइंट. 1 पॉइंट घेऊन गेलेले आहेत. बोनस तर दिलाच होता त्यांनी. उत्कृष्टपणाने अगदी वैभव 2.2+2 म्हणजे 4 पॉइंटाचा लीड देऊन दिलेले. टाइम आउट सेकंड टाइम आउट दिला गेलेला आरवी छावाला. आता ह्याच्या पुढच्या उत्कृष्टपणाने आरवी छावातले प्लेयर्स खेळत आहेत. प्रतीक वाडकर उत्कृष्ट रेडर ताकदीचा रेडर आहे. बघू ताकद काढते का ताकद धाडताय. ग्राउंड वरती दाखवणारा आपली सेमी फायनल मॅच पावर्ड बाय
केबीडी स्टार ताकदीने घेऊन आलेला गडी, ताकदीने घेऊन आलेले आहेत. बोनस प्लस पॉइंट, बोनस तर दिलाच. सांगते एक प्लेअर पण बाद केलेला. हाफ टाइमचा हाफ टाइम दिला गेला. सेकंड हाफ मधला पहिली रेड वैभव. बघू वैभव काय करतात आपल्या संघासाठी. आधी उत्कृष्ट रेडर आहे, ताकदीच्या प्रमाणाने खूप किक मारली गेलेली. बघू काय करतायत संघासाठी. अगदी संघाला अगदी शांत पाडायला बघायला. तुमची गोष्ट झाल्याप्रमाणे आम्हाला असं वाटत आहे की गेमला आपण आता थंड केलं पाहिजे असं वाटतंय. बघू प्रतीक वाडकर काय करतात आपल्या ग्राउंड वरती, आपल्या संघासाठी. संघ मालक त्यांच्यावरती अगदी उत्कृष्टपणाने विश्वास ठेवला गेलेला आहे. विश्वास ठेवतायत ते का, विश्वासावरती प्रबल होत आहेत की नाही आपण बघता येईल. बघू रेडीवर बघू आपण नीनू पवार बघू आपल्या ग्राउंड वरती. सेकंड हाफ मधला दुसरी रेड म्हणायला गेलो तर नीनू पवार करतायत. नीनू पवार काय करतात आपण बघू आपल्या संघासाठी. अति उत्कृष्ट रेडर आहे. चालाक म्हणायला गेलो तर चालाक, चपळता त्यांच्या अंगातच पडलेली आहे. अंगात नाही काही पण माइंड वरती खूप आहे त्यांच्या. बघू माइंड वर काय माइंड गेम होते. पुढचा रेडर पियुष. बघू पियुष काय करताय. कृपया करून आपण प्लेयरांना सांगण्यात येत आहे की पंचाशी विवाद करायचा नाही. आपण कोणी एकच जण बोलायचं आहे. थर्ड रेडचा भोंगावरती काय येत आहे. भोंगा वाजलाय भोंगा. पुढचा रेडर जतीन अगदी उत्कृष्टपणाने धरला गेलेला, बाद केला गेलेला. मिहिरनी बाद केला गेलेला आहे. डुगडाय रेड, थर्ड रेड वरती काय करतायत प्रतीक वाडकर. ताकदीचा मान ताकदीवरती नेतायत. ताकदीवरती नेला आहे त्यांनी. ताकदीवरती झाले गेलेले. ऑफिशियल टाइम आउट. पंचांनी अगदी विचार करूनच निर्णय द्यावा आहे. काय म्हणतायत बघू आपण या पंचाचा निर्णय अति आलेला असत. बघू आपण किती बाद होत आहेत. बघू अगदी ताकदीवरती प्रतीक वाडकर ह्यांनी ताकदीवरती आणलेले. आपण आधीच म्हणालो होतो ताकदीवरती गेम आणणार असतात ते. पंचाशी कोणी विवाद करायचा नाही आहे. कृपया करून पंचाशी विधात करायचं नाही आहे कोणी. 3 बाद केले गेलेला आहे प्रतीक वाडकर. नीनू पवार रेडर. बघू रेडिंग वरती काय करतायत, जलवा दाखवतायत आपला. सामना अगदी उत्कृष्टपणे चालला आहे. मिहिरने ट्राय खूप केली होती पण सक्सेस झाली नाही ती. आपण आधीच म्हणालो होतो म्हणायला गेलो तर प्रतीक वाडकर रेडर म्हणून ओळखला जातोय. ताकदीचा रेडर आहे. समोरच बघू ताकद त्यांची काय करतात. गेलेला बाद केला त्याने. 3.5 पॉइंट ची लीड कव्हर केली गेलेली. 5 पॉइंटाची लीड. फर्स्ट टाइम आउट घेतला गेलेला श्री समर्थ मधला गोवा. नीनू पवार रेडर म्हणून ओळखला जातो. अगदी चपळ रेडर आहे, चालाक रेडर आहे. बघू आपली चपळता किरी काय करतायत, चपळता दाखवतायत की नाही. नीनू पवार अगदी उत्कृष्टपणाने रेडिंग देत आहेत.
मिहिर सपकाळ. मिहिर सपकाळ आपल्या संघासाठी काय करतात, अगदी ते दोन्ही काम करतात, डिफेन्सचाही काम करतायत आणि रेडिंगचाही काम करतायत. अगदी उत्कृष्टपणाने रेडिंगने डिफेन्स करतायत ते. बघू काय करते आपल्या संघासाठी. पुढचा रेडर वैभव. बघू वैभव काय करते आपल्या संघासाठी. उत्कृष्ट रेडर आहेत ते. राईटी रेडर आहेत. राईट करून लेफ्ट, लेफ्ट करून राईट, दोन्ही करून रेड मारतायत ते वैभव. प्रतीक वाडकर. बघू आपल्या ग्राउंड आपल्या संघासाठी काय करताय. अगदी शांत. शेवटची 5 मिनिटं आहेत. श्री समर्थ 19, आरवी छावा 14, आरवी छावा 14, श्री समर्थ 19. दोडाय रेड, थर्ड रेड. बघू थर्ड रेड वरती नीनू पवार काय करतायत. बाद करतायत का बाद होतायत. बघू उत्कृष्ट रेडिंग करतायत. चापळताची धावती रेड करतायत. धावती रेड बोनस पॉइंट घेऊन गेलेले. थर्ड रेड. तिसरा प्रतीक वाडकर. बघू काय करतायत. ग्राउंड वरती थर्ड रेडचा बुलावा दिलेला, भोंगा दिला गेलेला. रेडिंग वरती काय करतात आपले. वरती घेऊन गेलेले 2 बाद केले गेले. पंकज सावळे. पंकज सावळे जिथे असतील त्यांनी ग्राउंड. नीनू पवारने अगदी धावती रेड वरती टाइम आउट. पुढची मॅच अजून आपल्याला खेळवायची आहे. त्याच्या पुढची नंतरची मॅच वर्धानी माता स्पोर्ट्स क्लब वर्सेस कोण आहे. हॅलो. त्याच्यानंतरची मॅच खाडी मोहल्ला वर्सेस वर्धानी माता स्पोर्ट्स क्लब. त्यांनी तयार राहायचं आहे. अरे यार 5 4 3 2 बंद झालेला. बघूया रेडर वरती नीनू पवार. पुढची मॅच जय वर्धानी माता स्पोर्ट्स क्लब वर्सेस खाडी मोहल्ला. त्यांनी तयार राहायचं आहे. लास्ट 3 मिनिट. शेवटची 3 मिनिटं. बघू शेवटच्या 3 मिनिटांमध्ये काय फेर होत आहे मॅचीत. स्कोर आहे श्री समर्थचा 21 आणि आरवी छावा 17. आरवी छावा 17, श्री समर्थ 21. चला लवकरात लवकर आपण गेम चालू करण्याची आहे. समोरचा बाद केला गेलेला. त्याच्यानंतरची अगदी उत्कृष्ट वैभव. अगदी उत्कृष्टपणाने रेडिंग आणि डिफेन्स खूप छान करत आहेत. मिहिर सपकाळ आपल्या रेडिंग वरती काय देत आहेत. अगदी गेम शांत करण्याचा प्रयत्न मिहिर सपकाळ यांचा. पुढची मॅच आपली जय वर्धानी स्पोर्ट्स क्लब वर्सेस खाडी मोहल्ला. त्यांनी तयारच राहायचं आहे. लगेच आपल्याला त्याच्यानंतरची आपली मॅच आहे श्री जय वर्धानी माता स्पोर्ट्स क्लब वर्सेस खाडी मोहल्ला. त्यांनी तयारात राहायचं आहे. त्याच्यानंतरची मॅच लगेच आपण लावणार. आपण वेळ देणार नाही आता, कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. करण. बघू करण काय करतात आपल्या संघासाठी. बोनसचा प्रयत्न होता पण सक्सेस झाला नाही. ते बोनस करण्यासाठी आपल्याला पहिले पाही उचलावा लागतो.
बघू आपल्या ग्राउंड वरती काय करतात. अगदी बाद झालेला गेलेला, बाद झाला गेलेला. लवकरात लवकर उठायचं. शेवटची 1 मिनिट, शेवटची 1 मिनिट. बघू गेम चेंजिंग म्हणून कोण आपण उपलब्ध करणार जातोय. शेवटच्या 1 मिनिटामध्ये कोण गेम चेंज करतोय. अगदी उत्कृष्ट. हा 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 पकड खूप व्यवस्थितपणाने धरली गेलेली. काय होते बघूया आपल्या संघासाठी काय करतात. करण अगदी उत्कृष्ट उचलून ढालला गेलेला. सुपर टॅकल, सुपर टॅकल म्हणून आपण ओळखतोय. सुपर टॅकल झाला गेलेला आहे. पुढचा रेडर जतीन अगदी शांतपणाने त्यांचा विचार त्यांनी घेतला असेल की आपण समोरून दिला गेले. लास्ट रेड प्रतीक वाडकर संपला पाहिजे. बाकी एक रेड पटवून टाक. हे दिला ना समोर, पटवून टाक. बंद करून टाक. चल. विजय प्राप्त केला गेलेला श्री समर्थ फायनल वरती नीरज